पाथर्डी फाटा येथील गुलमोहर नगर येथे रहिवाशी इमारतीत बारला 400 रहिवाशांनी विरोध केला होता। काही दिवसांपूर्वीच देवीची आरती करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर 2 दिवस बार बंद होता। आता पुन्हा बार सुरू झाला। महिलांनी पुन्हा या बारपुढे ठिय्या आंदोलन सुरू केलं। त्यानंतर रास्ता रोको करण्याचा इशारा श्रुती नाईक आणि महिलांनी दिला होता। रहिवाशी इमारतीच्या एका गाळ्यात रेस्टो बार सुरू केल्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले होते। त्यानंतर श्रुती नाईक यांनी अनेक महिलांसह पोलीस आयुक्तालय, इंदिरानगर पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, उत्पादन शुल्क विभाग या ठिकाणी पत्रव्यवहार केला। या पत्रव्यवहाराची आणि आंदोलनाची दखल घेत अखेर तो बार बंद पडलाय। यावेळी तात्पुरत्या स्वरूपात हा बार बंद केला गेल्याचं स्थानिकांनी यावेळी सांगितले। हा बार कायमस्वरूपी बंद करावा आणि टवाळखोर तसेच मद्य पिणाऱ्यांवर आळा घालावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। गेल्या महिन्याभरापासून आम्ही हा बार आहे बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। त्यासाठी वेगवेगळी निवेदनं माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा अधीक्षक, परत आयुक्त, पोलीस आयुक्त इंदिरानगर आणि यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरीसुद्धा त्यांच्याकडनं कुठलीच दखल घेतली गेली नव्हती। आम्ही सर्व महिला आमच्या बिल्डिंगच्या आणि रहिवासी इथल्या परिसरातल्या सर्व गांधीगिरी करून अथवा दुर्गेची आरती म्हणून आम्ही इथं ठिय्या आंदोलन करून सर्व बार बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। तरीसुद्धा काही दिवस हा बार बंद झाला। त्यानंतर तो परत उघडण्यात आला होता आणि त्या उघडल्यानंतरसुद्धा आम्ही सर्व महिला आमच्या बिल्डिंगच्या आणि इथल्या परिसरातल्या परत ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यानंतर हा बंद केलेला आहे। आमची एकच विनंती की सदर हा बार लवकरात लवकर बंद करावा कायमचा। आणि इथं जो त्रास होतो, या बारमुळे जो त्रास झालेला आहे, तिथं सर्व महिला, लहान मुलं खेळतात, त्यांचा खेळण्या वागण्याचा एरिया आहे। गेटच्या बाजूलाच हा बार असल्यामुळे याचा त्रास हा सर्व महिलांना आणि लहान मुलांना होतो आहे। याच्यामुळे इथली कायदा सुव्यवस्था ती पण राहत नाही आहे। ही दखल सर्वांनी घेतली तर आमचे फार बरं होईल। हा बार आता इथं बंदच सध्या पुरता झालेला। आम्ही बरेचसे पत्रव्यवहार केलेत, एक्साईज डिपार्टमेंटला गेलो, त्यांच्यात थोडंसं त्यांनी जी आम्हाला हे केली, मदत केली, त्यामुळे हा थोड्या दिवसांसाठी बंद झालेला आहे। पण हा कायमस्वरूपीसाठी बंद व्हायला पाहिजे। आम्हाला इथं दुपारी रात्री असं बसावं लागतं, हे आता व्हायला नको अशी सगळ्यांकडे विनंती। सकाळी जेवण झाल्यानंतर सतपावली करायला येतो तेव्हा इथे बारमध्ये अनेक लोक येतात आणि ते दारू पिलेले असतात आणि धिंगाणा घालतात आणि ते लहान मुलं पण आमच्यासोबत असतात, ते इथे खेळत असतात। तसं आम्हाला हे बाग आता बंद व्हायला पाहिजे। ये हमारा रेजिडेंशियल एरिया है जहाँ हमारे बच्चों की बस स्टॉप्स आते हैं। बस स्टॉप आते वो बच्चे देखते हैं कौन इंसान लड़खड़ा के चल रहा है, कोई गिरा पड़ा मिलता है। क्योंकि दारू की वजह से ये जब से ओपन हुआ है तब से हम लोगों को इतनी प्रॉब्लम है कि कोई महिला भी अच्छे से बाहर निकल नहीं सकती। हम लोगों को घर के अंदर ही रहना पड़ रहा है। हमारे घर होने के बावजूद भी हमें अंदर रहना पड़ता है। ऐसा क्यों? हमें प्रशासन से इतनी मदद चाहिए कि ये बार हमेशा के लिए बंद हो तो हम उनके बहुत बहुत आभारी हो जाएंगे। हमारे बच्चे भी दिल खोल के खेल सकते हैं यहाँ पे, जो हमेशा बंद होते हैं अभी अंदर। मी इथे या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या महिला आहोत। ज्यावेळेस आम्हाला समजलं की इथे बारचं दुकान सुरू झालेलं आहे त्यावेळेस आम्ही खूप घाबरून गेलो, कारण की आधी आम्ही ह्या गोष्टींना कधीच फेस केलेलं नव्हतं। पण त्याच आमच्या एरियामध्ये गुलमोहर नगरमध्ये राहणाऱ्या श्रुतीताई नाईक यांच्याशी आम्ही भेटलो आणि त्यांनी आम्हाला या गोष्टींसाठी खूप मदत केली। आमच्यासाठी पूर्ण कार्यालय, पोलीस स्टेशन इकडे तिकडे आमच्यासोबत फिरून आणि आम्हाला त्यांनी खूप मदत केली। त्या नसत्यात तर कदाचित आम्ही इथपर्यंत आज येऊ शकलो नसतो। आणि सध्यापुरता तरी हा बार बंद आहे। त्यांनी आमची एवढी सुद्धा मदत केलेली आहे की हा बार पूर्णपणे बंद व्हावा, म्हणून त्यांचे खूप खूप आभार। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी नितीन चव्हाण, सिडको।